वेगळे दुसरे काही माझा वेगळे दुसरे काही त्रिभुवनी कयास उरले नाही त्रिभुवनी कयास उरले नाही काविन क्षण लव फल मज भारी काविन क्षण लव फल मज भारी उदास अनंत ब्रह्मांडे उदास अनंत ब्रह्मांडे हे शोभे तव निर्मळा
सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मजा ज्ञान काय कळे न कळे नेती नेती ऐसे बोलतसे श्रुती तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. वर्णन करायला प्रारंभ केलेला आहे आणि ग्रंथकर्त्याला समर्थ रामदास असं कळतंय की सद्गुरूचं वर्णन काही करता येत नाही. तुम्ही आम्ही वर्णन करतो ते कसं काय करतो, कशाचा उपयोग करतो वर्णन करायला? वर्णन करायला काही सांगायला शब्दांचा, बरोबर. तर शब्द काही उपयोगीच पडत नाहीयेत. शब्दांनी सद्गुरूचं वर्णन आपण करू शकत नाहीये. गणपतीचं केलं, शारदेचं केलं आणि पुढे सद्गुरूंचं वर्णन करायला जातात. मागे आपण पाहिलं ना की प्रारंभाला गणपती आहे, मग शारदा आहे आणि या दोन्हींच्या मुळाशी सद्गुरू आहे. मग वरून असं खाली उतरलं की मुळाशी जाता येतं. आणि गणपतीपासून सुरुवात झाली, पुढे जगाचा आरंभ झाला. पंच महाभूतांचा व्यवहार सुरू झाला, गणनेला सुरुवात झाली. जगाचा व्यवहार, ब्रह्मांडाचा व्यवहार, विश्वाचा पसारा. तिथून खाली आलं की गणपतीपर्यंत येतो, शारदेपर्यंत येतो, शारदा मग गणपतीपर्यंत येतो. आणि हा सगळा डोलारा, हा सगळा पसारा कोणाच्या आधारावर आहे, कशाच्या आधारावर आहे? ते जे आहे त्याला आपण आपल्या सांप्रदायिक भाषेमध्ये त्याला आपण म्हटलंय सद्गुरू. लक्षात घ्या, हे कळलं. आणि बाकी वरच्या सगळ्याच वर्णन करता येते शब्दाने, कारण दिसतं ना, दृश्यामध्ये आहे सगळं. आता शार्दूल गावाला जाऊन आलोय, गणपती कसा असतो, कसा दिसतो सांगू शकतोय. तो प्रसाद म्हणून खाऊन आलाय, पण महत्व बघा. गणपतीसाठी गावी गेला आमचा शार्दूल, पण आजच्या महाराजांच्या उत्सवासाठी धावत पळत कसा काय आला कोणाला माहित, रिझर्वेशन पण नव्हतं.
हा कसा आला आम्हाला पण माहित नव्हतं. सरप्राईज. येस. तर हे याला महत्व आहे. बाकी व्यवहार करायचेच आहेत, कुळाचार पाळायचेच आहेत, पण सद्गुरूंचं भजन, सद्गुरूंचं पूजन, सद्गुरूंचा उत्सव जिथे असेल, जेव्हा असेल, तो न चुकवता तिकडे धाव घेतली पाहिजे जिथे उत्सव चालत असेल. बघा, हे महत्वाचं आहे. हे कळतं, ज्याला कळतं त्याला कळतं, नाही तर लोक फिरताय. बर, सद्गुरूचं वर्णन करता येत नाहीये, पण सद्गुरु स्वरूप जाणलं तर पाहिजे, जाणलं पाहिजे, कळलं पाहिजे, त्याचा बोध झाला पाहिजे. का बरं? कारण सद्गुरु स्वरूप तेच आत्मस्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे. आणि अध्यात्म म्हणजे काय? आधी आत्म, आधी आपण, आधी आपण. महाराजांचं सांगणं तेच आहे. सर्वाधी तू म्हण गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, पण तो गणेशही तूच आहेस. मुळारंभ जो आहे तो तूच आहे, तुझ्यापासूनच होतो आहे, बाहेर नाही गणपती. पण वाचा सगळ्या ज्या काही शारदा आहे वाणीच्या त्या तुमच्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सर्व काही जे कृष्णाने बघा ना, यशोदेला दाखवलं ब्रह्मांड. कुठे दाखवलं? कुठे दाखवलं? त्याच्या मुखात. बरोबर, चाललं सगळं माहित आहे. गेल्याबरोबर सगळं ब्रह्मांड पाहिलं यशोदेने. बरोबर. तर तुमच्या ठिकाणी सर्व काही आहे. तर अध्यात्मामध्ये विशेषतः गुरुपुत्राने आपण कोण याचा शोध घ्यायचा आहे. आणि आपण कोण याचा शोध घेण्याआधी मुळामध्ये सद्गुरु स्वरूप काय आहे ते जाणायचं. मग देव कोण तो आधी कळला पाहिजे, मग भक्ताने शोध घ्यायचा आहे की आपण कोण. मग तो शोध घेता घेता असं कळतं की देव जो काही आहे आपण पाहिलेला किंवा जाणून घेतलेला तो आपणच आहोत. म्हणजे देव आणि भक्त यात अभेद नाही हे कळतं. तसं इथे तुम्ही आम्ही पहिल्यांदा सद्गुरु स्वरूप काय आहे ते जाणून घ्यायचंय, ओळखून घ्यायचंय, पारखून घ्यायचंय. आणि मग आपण कोण आहोत हे पाहायचंय. म्हणून भक्त जाई देवा ठाई देव त्याचे रूप घेये. म्हणजे तो भक्तच होतोय देव. भक्तालाच कळतंय की आपल्या बाहेर वेगळा देव नाही, दैवत नाही. समर्थ इकडे सगळा दासबोध जो सांगितलेला आहे ना, तर तुम्हा आम्हाला सद्गुरु स्वरूपाची प्रचिती यावी म्हणूनच सांगितलेला आहे, हे लक्षात घ्या. समर्थांनी म्हटलेलं आहे इथे की मला काही सद्गुरु स्वरूप सांगता येत नाहीये. शब्द नाहीच वर्णन करू शकत. शब्दाचं ते सामर्थ्यच नाही, शब्द पांगळे होत आहेत. का? कारण सद्गुरु स्वरूप हे शब्दाच्या म्हणजे दृश्याच्या दिसत त्याच्या मुळाशी आहे. तुम्ही आम्ही पाहतो ना, ही ज्योत जेव्हा समयीची किंवा निरांजनाची ज्योत पेटते, पेटल्यावरती सगळा प्रकाश दिसतोय, पण त्या ज्योतीच्या मुळाशी काय आहे एवढं सांगाल की काय कापूस आणि तूप आहे, हा हे सांगाल. त्याच्याही मुळाशी जे आहे ते सद्गुरूचं, म्हणून ती ज्योत पेटते. तसा हा दृश्याचा जो प्रकाश किंवा प्रकाश तुमचा आत्मप्रकाश आहे. आमच्या महाराजांनी हे सगळं आम्हाला शिकवून ठेवलेलं, तेच आता तुम्हाला सांगतोय. दुसरं काय? तुझा जो प्रकाश आहे आत्मप्रकाश, देह तू नाहीस. सगळ्यांना कळतंय आपण देह नाही. पहिली पायरी हीच आहे. फक्त झालं पाहिजे व्यवहार करायचा देहाचा, शरीराचा, मनाचा, बुद्धीचा. पण म्हणायचंय की ह्यातलं माझं काही नाही, मी काही नाही. यातलं मी म्हणून आपण म्हणून काहीच नाही. शरीर नाही, मन नाही, बुद्धी नाही. बरोबर आहे. तसं आपल्या ठिकाणी जेव्हा आपण देह नाही म्हणतोय आणि एका जागी राहतोय, बाकी पूजा बिजा करायची, सगळं करायची, पण जास्तीत जास्त वेळ एका ठिकाणी स्वस्थ
स्थ, स्व म्हणजे आपल्या ठिकाणी, स्थ म्हणजे स्थिर होणं. असं बसायचंय काही न करता. त्याला उगे राहणे म्हटलं. उभं राहतो का? बघा प्रयत्न करून किती वेळ उभं राहता येतं. ते उभं राहणे ज्याला जमतं त्याला सद्गुरू स्वरूप करतं. का? कारण उभं राहणं म्हणजे शब्दाशिवाय राहणं. उभं राहणं म्हणजे काय? शब्दाशिवायचं, म्हणजे मनही थांबलं पाहिजे, मनातले विचारही थांबले पाहिजे. असं जेव्हा करतात तेव्हा सद्गुरू स्वरूप कळतं. आणि काय? फुलाशिवायची, हाराशिवायची, चंदनाशिवायची, कुंकवाशिवायची जी पूजा ती होते तिकडे सद्गुरूची. बरोबर करावी प्रतिमा करावी लागते, मूर्ती पूजाही करावी लागते. सगुणाकडूनच निर्गुणाकडे जायचंय. कारण सद्गुरू स्वरूप हे निर्गुण आहे. निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे गुण नाही. निर्गुण म्हणजे काय? गुण नाही, कोणताच गुण नाही. आता इथे काय सुवर्णाचे नाही, आता दुसरं तिसरी ओवी काय? तिसरी ओवी काय? मजन कोटी सवनाची दुराशा, तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैसे असा सद्गुरु. म्हणजे मायेचा उपयोग करून मी पाहत होतो सद्गुरूचं वर्णन करायला, शोधाशोध करायला. पण मायेचा भरवसा तुटला म्हणजे माया उपयोगीच नाही, कुचकामी ठरते तिकडे. आता मी काय करू? बाबा महाराज, तुम्ही सद्गुरू जसे असाल तसे असा. आता मला काही कळत नाहीये, मी काही जाणू शकत नाहीये, असहाय्य झालोय मी. माझी बुद्धी चालत नाही. हे ज्ञान म्हणून जे काही कळलेलं आहे, या सगळ्या कळलेल्याचा उपयोग करून पाहतोय तुम्ही कसे आहात म्हणून, पण मला काही कळत नाही. आणि मग एवढं कळतंय की हा बुद्धीचा प्रांत नाही, तुमचा शोध हा बुद्धीचा प्रांत नाही, मनाचा नाही, बुद्धीचा नाही. आता मन आणि बुद्धी मी बाजूला फेकून दिलेली आहे. तुम्ही जसे असाल तसे असा. काही कळत नाहीये. दुरूनच तुम्हाला नमस्कार करतोय. काही कळतच नाही, समजतच नाही, उमजतच नाहीये. काही लोकांना वाटतं ना, साधनेला सुरुवात करतात आणि वाटत असतं काहीतरी मला दर्शन होईल वगैरे. किंवा दर्शन होतात, पण अगदी देवदेवतांची दर्शन होतील, सद्गुरु मूर्तीचेही दर्शन होईल दृश्य स्वरूपातील. पण तुम्हाला त्या भक्ताला, शिष्याला असं कळतंय सगळी दर्शन जरी झाली तरी मला समाधान म्हणून जे काही पाहिजे आहे आपल्या ठिकाणी आपलं म्हणून, ते समाधान काही लाभतच नाहीये. समाधान कळतं ना तुम्हाला? समाधान काहीतरी खाल्ल्यावर पण समाधान वाटतं. गुलाबजामुन खाल्ला समाधान बरोबर आहे. पण नंतर वाटतं पुन्हा कधी ते 8 दिवसांनी अरे पुन्हा खायला पाहिजे. पोट भरून खाल्लं तरी, आईस्क्रीम खाल्लं तरी 15-20 दिवसांनी पुन्हा वाटतं ना खावंसं. म्हणजे ते समाधान काही खरं नसतं. लौकिकातील समाधानाच्या या सगळ्या गोष्टी अपुऱ्या आहेत, पूर्ण नाही आहेत. त्यामुळे पूर्ण स्थितीच्या ज्या काही कल्पना म्हणून सुद्धा गोळा केलेल्या असतात त्या पण समाधान देऊ शकत नाही. ते समाधान कधी मिळतं मग? जेव्हा सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेवतोय शिष्य, सद्गुरूंनी सांगितलेल्या थोड्याफार गोष्टींचं तंतोतंत पालन करतोय, ज्याला सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन म्हटलेलं आहे. लक्षात घ्यायचंय सद्गुरूंनी काय सांगितलेलं आहे, कोणते शब्द आहेत, काय वचन आहे, त्यांचं जेव्हा तंतोतंत, पुन्हा पुन्हा सांगतो, तंतोतंत पालन करणं सद्गुरु वचनाचं, आणि सद्गुरूंवर फक्त विश्वास, त्याशिवाय दुसरा कोणावर विश्वास नाही. देवदेवत जी काही आहे ती पण खोटी आहे. कारण त्यांच्या मुळाशी सद्गुरु तत्व आहे म्हणून ती देवता उभी आहे. कोणी देवाचा देव, महादेव असू दे, त्याच्या मुळाशी त्याचं असणं जे आहे
ते सद्गुरु तत्वावर आधारित आहे. जसं तुमचं असणं सद्गुरु तत्व आहे, तसं त्या देवाचं सुद्धा असणं जे आहे ते सद्गुरु तत्वावर आहे, सद्गुरूवर आधारित आहे. मग सर्वाधार जो आहे तो सद्गुरु आहे, हे कळतं. मग आपल्याला सद्गुरु स्वरूप कळलं तरच आपलं स्वरूप कळतंय. इथे त्यांनी सांगितलंय सद्गुरु कसा, सद्गुरूची काय काय वेगवेगळ्या उपमा, सूर्याची उपमा दिली. समजा सूर्य काय करतो, अंधार नाहीसा करतो, तसा सद्गुरु सुद्धा अंधार नाहीसा करतो, बरोबर आहे. पण पुन्हा अंधार येतो, सूर्य गेला की पुन्हा अंधार येतो, तसं सद्गुरूच नाहीये. सद्गुरूंनी एकदा तुम्हाला जो तुमचा स्वरूपाचा प्रकाश दाखवला, स्वरूप काय आहे ते एकदा दाखवलं की ते नाहीसं होत नाही. ते अचळ राहतं, अमृत राहतं, जसं आहे तसंच राहतं. कारण सर्वारंभ तो आहे आणि सर्वाचा शेवटही तो आहे, सद्गुरू आहे. तर अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून सद्गुरू तुम्हाला सद्गुरू रूपच करतात, आपलं रूपच तुम्हाला देतात, आपणच स्वय तुमच्या ठिकाणी होतात. तेव्हा शिष्याला कळतं की आपण दुसरा तिसरं काय नाही, स्वरूप म्हणून, सद्गुरू स्वरूप म्हणून आपले आपणच आहोत. आणि ते आपण कसे आहोत तर आपे आप आहोत, कोणी आपल्याला बनवलेलं नाहीये. सद्गुरू स्वरूप एक कृत्रिम बनवलेलं नाहीये. सर्वाच्या आधी कोणत्याही सर्गाशिवाय, उपसर्गाशिवाय मूळ जे आहे ते सद्गुरू स्वरूप आहे. पुढे तुम्ही वाचतात, पृथ्वीची उपमा दिली आहे की पृथ्वी ही कशी धैर्यधर, म्हणजे अचळ आहे पृथ्वी, अढळ आहे पृथ्वी, बरोबर. पूर्वी कल्पना ती होती, नंतर कळतं की नाही, पृथ्वी सुद्धा फिरते. पण पूर्वी अशी कल्पना होती की पृथ्वी अचळ आहे, अढळ आहे. नंतर कळ म्हणजे ते पण नाही, पृथ्वी पण फिरते ना. पृथ्वीची उपमा पण देता येत नाही. आणि काय काय परिसाची उपमा, सद्गुरू तुला मी परीस म्हणेन, कारण परीस काय करतो, सोनं करतो लोखंडाचं. तसं तुम्ही काय करता, शिष्याला ज्ञान देऊन आपलंच रूप देतात. एक वेळ परीस लोखंडाचं सोनं करतो, पण त्या सोन्याला पुन्हा परीस होऊन दुसऱ्या लोखंडाला सोनं करता येत नाही. एकदा सोनं झालं की ते झालं, त्याला काही परिसाचं कार्य पुढे चालवता येत नाही. लोखंड झाले, लोखंडाचं सोनं झालं की परिसाचं कार्य त्या सोन्याला करता येत नाही. शिष्य करतो. शिष्य गुरु आपलं स्वरूप शिष्याला देतात, आपलंच आपल्यामध्येच सामावून घेत आहेत. आणि मग तो शिष्य गुरूंचं कार्य पुढे चालवते, म्हणजे गुरुत्व प्राप्त होते शिष्याला. परिसाची उपमा पण, ह्या परिसाची उपमा पण सद्गुरूला देता येत नाही. अशा प्रकारे कशाचीच उपमा ज्याला देत नाही, निरुपमा तुझशी उपमा असं आहे ना. तर तुला उपमाच नाही, कसली उपमा द्यायची तुला. सद्गुरू वर्णन करता येत नाही, असं ते सद्गुरू स्वरूप आहे. आता आज आपल्या महाराजांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी म्हणजे काय, पूर्ण स्थिती. पुण्यतिथी म्हणजे काय, पूर्ण स्थिती. अपूर्ण म्हणून काय आहे, देह असेल, मन असेल, बुद्धी असेल, हे एकदा सगळं गळून पडलं, पूर्णपणे दृश्यातून पण गळून पडलं की पूर्ण स्थिती आहे, जी मूळची स्थिती आहे, बरोबर आहे. त्यामुळे सद्गुरू किंवा परमात्म तत्व याचं दुसरं नाव काय असं कोणी विचारलं. परमात्म तत्व म्हणजे काय किंवा सद्गुरु तत्व म्हणजे काय, आपण सद्गुरूंचं वर्णन शोधतो, पाहतो. तर तुम्हाला आजच्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी आहे, आजच्या दिवशी सांगून ठेवतो की पूर्ण स्थिती परमात्मा तत्व म्हणजे निसर्गदत्त. म्हणजे काय, निसर्गदत्त. आणि आमच्या महाराजांना
तुम्ही पाहिलं नाही पण आम्ही पाहिलोय. महाराजांकडे ते ते पूर्ण स्थितीतच असत. जरी तुम्हाला आम्हाला वावरताना बोलताना दिसले, कोणावर करवताना पण दिसले, हा भजन म्हणताना दिसले, पूजा करताना दिसले, चालताना फिरायला जाताना दिसले, कोणत्याही स्थितीमध्ये ते आपल्या पूर्ण स्थितीतच असत. जराही ढळत नसत पूर्ण स्थिती. हे आम्ही आज सांगू शकतो. तेव्हा त्यावेळी काय एवढं काय कळत नव्हतं. तर आपल्या पूर्ण स्थितीमध्ये सदा विराजमान असलेले म्हणजे स्वतःच आत्मवैभव जे काही आहे, ते आत्मवैभव आपलं आपण भोगणं जे काही आहे ते आमच्या महाराजांचं होतं. खरोखर सांगतो. तर निसर्गदत्त या शब्दाचा अर्थच काय की परमात्मा तत्व, सद्गुरु स्वरूप. निसर्ग, निसर्ग म्हणजे सगळ्याचं मूळ. कोणताही सर्ग कधी झालेलाच नाही. जन्म जरी झाला तरी मूळ जे आहे, अजन्मा म्हणून जे स्वरूप आहे तेच माझं आहे, त्यांनी ओळखलं आणि तसे राहिले. काय गुरुकृपा. गुरुकृपा काय, गुरुकृपा काय हे पाहायचं असेल, जाणायचं असेल तर निसर्गदत्त महाराजांकडे पहा. त्यांनी जे काही सांगितलेलं आहे ते सगळं गुरुकृपेतून आलेलं आहे. हा, आणि आमच्या महाराजांनी पण वारंवार सांगितलं. तुम्ही कोणी काही मला जेव्हा विचारता, प्रश्न येतो माझ्याकडे आय एम दॅट मध्ये, तर त्या प्रश्नाच्या ठिकाणीच उत्तर मला आहे मला कळतं. तुम्ही आम्ही काय एखादा प्रश्न ऐकला की काय करतो, डोकं खाजवतो. इथे इथे काहीतरी क्रिया सुरू होते आणि उत्तर शोधणं सुरू होतं. महाराजांचं सांगणं आहे, जिथे प्रश्न असतो तिथेच उत्तर येतं माझ्याकडे. आणि ते काही मी माझे काही बुद्धीचा वापर करून सांगत नाही, ते आपे आपे ते सांगून टाकतो मी. आणि विचार खरोखर महाराजांची अशी एक पद्धतच होती, फाटकन उत्तर यायचं, सहज उत्तर यायचं, सहज सांगणं व्हायचं. तर निसर्ग म्हणजे काय, मूळचं जे सहज असणं आहे ते तुमचं सहज असणं म्हणजे निसर्ग दत्त. दत्त म्हणजे काय, दत्त म्हणजे काय, प्रत्यक्ष. दत्त म्हणजे काय, प्रत्यक्ष, जसं आहे तसं. तुम्ही आम्ही प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ काय घेतो, म्हणजे प्रत्यक्ष पाहिलं काय म्हणतो, प्रत्यक्ष मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. प्रत्यक्ष शब्द प्रत्यक्ष, प्रति म्हणजे समोर, अक्ष म्हणजे डोळा, डोळ्याच्या समोर पाहिलं त्याला तुम्ही आम्ही प्रत्यक्ष म्हणतो. साप खोट. अध्यात्मामध्ये जे तुम्ही आम्ही प्रत्यक्ष म्हणून डोळ्यांनी पाहतो ते साप खोटं असतं. प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यांनी जे पाहतोय त्याच्या मुळाशी जे आहे, अंतरचक्षुने, अंतरचक्षुने, अंतचक्षु उघडावा लागतो, गुरुकृपा होते तेव्हा उघडला जातो. आणि अंतचक्षुने ते स्वरूप कळतंय. तर अंतचक्षुने आपलं जे मूळचं असणं आहे, सहज असणं आहे, निसर्ग म्हणून, निसर्ग म्हणून, निसर्ग म्हणून सृष्टी सगळी तुम्ही कल्पना करताय, बरोबर. ती सृष्टी म्हणजे सर्गच आहे, तो निर्माण झालेलं ते आहे. निर्माण झालेल्याच्याही मुळाशी जे आहे ते निर्माण न झालेलं आहे, कधी निर्माण होत नाही असं आहे. आणि निर्माण होत नाही असं जे आहे ते जसं असतं तसं असतं, मुळात जसं असतं तसं असतं. तर हे आपलं आपण जाणायचं आहे की आपलं मूळचं असणं पूर्ण. आपण हे देह आणि मन तयार झालेलं आहे ते अपूर्णाच आहे, म्हणून सुख देत नाही, समाधान देत नाही. तर आपलं मूळ जे पूर्ण स्वरूप आहे, आपली जी मूळ पूर्ण स्थिती आहे, ती स्थिती काय आहे ती जाणायची. त्याच्यासाठी हा सगळा तुम्ही आम्ही करतोय, किंवा सगळे ज्ञानी पुरुष सुद्धा, साक्षात्कारी पुरुष सुद्धा तुम्हा आम्हाला हे सगळं का करायला लावतात. बाबा ते तू ओळख, तुझं असणं मूळचं काय आहे, परमात्मा स्वरूप काय आहे ते तू ओळख. बर, तर ती पुण्यतिथी का बरं साजरी करतात. पुण्यतिथी का, कारण हे अपूर्णातलं
सगळं गळून पडतं आहे आणि मूळची जी स्थिती आहे ती प्राप्त होते आहे. ज्ञानीपुरुषाला ती आधीच प्राप्त झालेली असते, लक्षात घ्या. त्या एका दिवशी, त्या एका तिथीला ते पूर्णत्व पूर्णपणे तो स्वीकारतो आणि हे अपूर्णत्व नाहीसं होऊन जाते, गळून पडते त्याच्या ठिकाणी. आणि जी पूर्ण स्थिती आहे त्या स्थितीला ज्ञानी पुरुष उरतो. ती अतिशय आनंदाची स्थिती आहे. म्हणून तुकारामांनी म्हटलंय, एक तर 2 अभंग आहेत त्यांचे. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाची काय अंग अंग, ते जे आहे पूर्ण स्थितीला जाण्याचं ते आनंदाचे डोई आनंद तरंग, ती पूर्ण स्थिती कळल्यावर. आणि काय एका ठिकाणी पण म्हटलंय ते अमृत, तुम्हाला कोणाला आठवत? दुसरा एक अभंग आहे, काय ते नाम आहे, तुकारामांचाच तो अभंग आहे की त्या पूर्ण स्थितीला मी आताच आहे. आताच आहे म्हणजे काय, मी देह गळून पडल्यावरती ती पूर्ण स्थिती मला प्राप्त होईल असं नाहीये, ती आताच त्या स्थितीमध्ये आहे, अशा अर्थाचा तो एक अभंग आहे. आमच्या महाराजांची ती पूर्ण स्थिती, म्हणून आजचा तो दिवस आहे. भाद्रपदातील आपण काय म्हणतो त्याला, नवमी आहे. नवमी सुद्धा कशी आहे, अदुःख नवमी आहे. काय योग असतो तो, हा निसर्ग योगच आहे. महाराजांचं असणं म्हणजे काय, निसर्ग योग. महाराजांनी सांगितलं तुम्हाला, मला तो काय निसर्ग योग सांगितला. बाबा तू जसं आहे तसं काय करायचं नाहीये, काय करायचं नाही. तुझं असणं निसर्ग सिद्ध, निसर्ग सिद्ध, आपे आप सहज असलेलं तुझं असणं तू जाण आणि तसं तू राह. तर त्या आपल्या मूळच्या अदुःख, मी काय अदुःख आहे बघा. तुम्ही आम्ही हे देहाचं जाणवतो, काय दुःख करतो, काय शोक करतो. शोक एकदा तुम्हाला मूळ असणं कळलं की आनंद आहे, तिथे दुःख नाहीये, अदुःख आहे. आणि नवमी आहे, नवमीचं पण महत्व आहे. महाराज सिद्धरामेश्वर महाराजांच्या पण नवमीचं महत्व आहे. नवमी म्हणजे काय, नवे मी, हा देह नवे मी, मन नवे मी, बुद्धी नवे मी, मला जे जे कळतंय त्यापैकी नवे मी, असं माझं असणं आहे. आणि ते अदुःख आहे. आणि हे कळतंय ती माझी पूर्ण स्थिती आहे. तर त्या पूर्ण स्थितीला महाराजांनी स्वतः त्या पूर्ण स्थितीच्याच रूपाचं तुम्हा मला स्मरण व्हावं म्हणून अदुःख नवमी आहे. आणि ते भाद्रपदातली आहे. पुन्हा बघा काय गमती आहेत. भाद्रपद म्हणजे भद्रपद. भद्र म्हणजे सर्वात चांगलं. भद्र म्हणजे काय, चांगलं. संस्कृत भद्र म्हणजे चांगलं, कल्याणकारक असं पद ते तुला तुझ्या ठिकाणी आहे. भद्रपद आहे. हे अभद्र आहे. हे जे काही दृश्यातलं आहे ना, सगळं अभद्र आहे. हे सोडून द्यायचंय, याच्यापासून वेगळं व्हायचंय, हे जाणायचंय. ते जे पुण्य आहे ते आपलं भद्रपद जे आहे ते आपलं आपण प्राप्त करून घ्यायचंय स्वरूप म्हणून. हे महाराजांनी तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगितलं. आम्ही एक, तुम्ही सगळे काही लोक येतात ना, काही लोक येतच नाहीत. हल्ली आम्ही आय एम दॅटचं म्हणजे मराठीतलं सुखसंवाद श्रवण वाचन श्रवण होतं. काही लोक आसपास असतात पण फिरकत नाहीत. यायला पाहिजे, यायला पाहिजे. वाचायला जमत नाही, ऐका तरी ऐकून जास्त चांगलं कळतं. हा, ते सुखसंवादाचं वाचन इथे चालतंय. त्याला महिना होऊन गेलाय, चालतंय. एक रोज एक भाग तुम्ही काय तर महाराजांकडे हे ज्ञान यज्ञ सतत चालू असायचा. अगदी सकाळ झाल्यापासून, सकाळी पण 10, 11, 12 वाजेपर्यंत लोक येत राहायचे, ज्ञान चर्चा चालायची. आणि आमच्या महाराजांचं हे ज्ञानाचं काय काय महाराजांनी अध्यात्म सांगितलं म्हणजे अध्यात्मातलं काय सांगायचं शिल्लकच ठेवलेलं नाही. काय असेल अध्यात्म, महाराजांनी सगळं जसं व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं म्हटलंय. व्यासाने महाभारतामध्ये सगळं जगातलं काय ज्ञानाचं जे काही असेल ते सांगून टाकलं.
म्हणजे ज्ञान सगळं उष्ट करून टाकलं. व्यासोच्छिष्टम जगतचं. तसं अध्यात्म सगळं महाराजांनी आमच्या उष्ट करून टाकलेलं. काय मी बिनदिक्कत मी तुम्हाला सांगतो, अध्यात्म अध्यात्म म्हणून काय त्याच्या महाराजांनी सांगितलं त्याच्या बाहेर काय असू शकत नाही. कोणी महाराजांचे कुठचेही ग्रंथ काढा आणि बघा, प्रचिती घ्या, वाचल्याशिवाय राहू नका. महाराजांनी सांगितलेला शब्द एकदा तरी वाचा. मग लोक सांगतात की काय करायचं नसतं वगैरे, पण आमच्या महाराजांनी सांगितलेलं शब्द एकदा तरी वाचून ठेवा. जसं महाराज सांगायचं की ऐकून ठेवा, तसं तुम्हाला एक सांगतो की महाराजांनी सांगितलेले ग्रंथ आहेत हा, तर ते एकदा तरी वाचून वाचा. नुसते कळणार नाही चालेल, पण एकदा तरी वाचा. हा, तर करू नका काही दुसरं काही करू नका, पण महाराजांचा निसर्ग महाराजांचे शब्द एकदा तरी तुमच्या ठिकाणी पोचू द्या. हा, जे काय उजेड पडायचं असेल तो पडणार, सहज पडणार. आज तुम्ही इथे आहात ना, ऐकतात ना, महाराजांचं नाव तुमच्या कानावर पडतंय ना, निसर्ग महाराज की जय म्हणतात ना, बस काहीतरी पुण्याचं आहे. महाराजांना पुण्य पाप वगैरे माहित नव्हतं, त्याची कल्पना करू नका म्हणून महाराजांचं सांगणं असायचं, पण काहीतरी आहे म्हणून तुम्ही हे सगळं ऐकतात, नेहमी ऐकतात, महाराजांचं भजन करतात. तर आजच्या दिवशी आपलं असणं जाणणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी गुरुवचनाचं पालन करणं केलं तरच गुरुकृपा होते. महाराजांचा आशीर्वाद, महाराजांचे सर्व प्रकारचे आशीर्वाद प्राप्त होतात. गुरुवचन पाळा. महाराजांची काय भजन करायची ती करा. सर्वांना महाराजांच्या बद्दल काय सांगावं आणि किती सांगावं. महाराजांची स्थिती, कोणत्या स्थितीमध्ये महाराज असायचे किंवा आहेत. आम्ही आरती म्हणतो ना, काय आरतीतला शब्द आहे? आरती अवधूता असा शब्द आहे. आमच्या गोगटे साहेबांनी वापरला. गुरुदास म्हणून जे आहेत, श्रीकांत गोगटे आमचे गुरुबंधू, महाराजांचे अतिशय प्रिय, त्यांनी लिहिली ती आरती आहे. तर आरती अवधूता असा शब्द वापरलाय. आता अवधूत म्हणजे काय? अवधूत अगदी थोडक्यात आणि सोपं सांगायचं झालं तर आहे ना अवधूताची वर्णन, अवधूत कसा असतो वगैरे. अवधूत म्हणजे ज्याचा अहम पूर्णपणे धुवून गेलेला आहे. ज्याचा अहम पूर्णपणे धुवून गेलेला आहे. अहम शिल्लकच नाही हो. अहम नावाला सुद्धा नाही पाहत. अहमचा स्पर्शच होत नाहीये. तो अवधूत, तो निसर्ग दत्त. अवधूत महाराजांना जाणायचं असेल तर अवधूत शब्द लक्षात ठेवा. अवधूत म्हणजे काय? अहम ज्याचा पूर्णपणे धुतला गेला, निर्मल, शुद्ध असणं. म्हणून महाराज नेहमी ज्ञप्ती हा शब्द वापरायचा. मी ज्ञप्तीमध्ये म्हणजे आपल्या शुद्ध असण्यामध्ये आहे. अहमचा स्पर्शही नाही आहे असं आहे. आणखी तुम्हाला सांगतो, सिद्ध पुरुष जे असतात ना, सिद्ध पुरुषांच्या 4 अवस्था सांगितल्या. सिद्ध पुरुष 4 प्रकारचे म्हणून सांगितले. त्यातली शेवटची जी अवस्था आहे सिद्ध पुरुषाची, त्या अवस्थेला म्हटलेलं आहे परमहंस. त्या अवस्थेला काय म्हटलेलं आहे? परमहंस. जसं रामकृष्ण परमहंस म्हणजे सिद्ध पुरुषाची ती अगदी पूर्ण स्थिती. परमहंस म्हणजे काय? पूर्ण स्थिती. तर तुम्हाला हंस पक्षी माहिती आहे? हंस पक्षी काय करतो? हंस पक्षी काय? हंसाचं वैशिष्ट्य काय? बरोबर. तर हंस पक्षाचं वैशिष्ट्य काय आहे? दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं त्याच्या समोर तर हंस काय करतो? त्यातलं फक्त दूध असेल ना तेच प्राशन करतोय, पितोय, आणि पाणी खाली तसंच राहतंय. तो हंस. आणि सिद्ध पुरुषाला
हंसाची उपमा का देतायत, परमहंस का म्हणतायत? कारण या जगाच्या पसाऱ्यातलं मायेचं जे काही आहे तो त्याचा स्पर्श आपल्याला होऊच देत नाहीये. आपल्या असण्याला, आपलं शुद्ध असणं जे आहे त्या स्थितीमध्ये, आपल्या त्या पूर्ण असण्याच्या स्थितीमध्ये म्हणजे स्वरूपामध्ये तो तसाच राहतोय. कळल्यापासून, समजल्यापासून त्याचा देह असला तरी चालतोय, तिथे काय बिघडत नाही त्याला. तो व्यवहार करताना दिसतोय सर्वांना, तो भांडताना पण दिसेल. म्हणून कुंथोन नाही कुंदिला योगेश्वर असं म्हटलंय. काय म्हटलंय? कुंथोन नाही, समर्थांचे शब्द आहेत. काही करताना दिसेल तुम्हाला. महाराजांनी म्हटलं उद्या तुम्ही मला काय कुठे काही दंगा चालला असेल, कोणाला वाचवण्यासाठी मी तिथे शिरलेलं दिसेल, किंवा युद्ध चाललं असेल तर मी युद्धाला तुम्ही पहा. वेळ प्रसंग आला तर तसा मी वागताना दिसेल. आय एम दॅट मधलं सांगतो. वेळ प्रसंग आला तर तसा वागताना दिसेल, काय फरक नाही पडत मला. कोणी म्हटलं मग तुम्ही म्हणता काही फरक नाही पडत, देव मी नाही, मग हे तलवार घेतली आणि तुमचं एक डोकं उडवलं तर चालेल. मला म्हणतो काय फरक पडत, मला काही फरक पडत नाहीये. एक धड आपलं शिर गमावून बसेल, मला फरक पडत नाही. कोणत्या स्थितीला आहेत महाराज? ते जे आपलं पूर्णत्व जे आहे, मायेपासून पूर्ण वेगळं, दृश्यापासून पूर्ण वेगळं असं आपलं असणं जे आहे, त्या स्थितीला आमचे महाराज नेहमी असायचे आणि आहेत. आणि म्हणून कोणी म्हटलेलं मला आठवत नाही, पण मी म्हणतोय की निसर्गदत्त परमहंस. निसर्गदत्त परमहंस. निसर्गदत्त या शब्दाचाच पुन्हा दुसरा समान अर्थ पाहिजे तर परमहंस असा आहे. तर परमहंस निसर्गदत्त महाराज यांची पुण्यतिथी आहे असं आपण म्हणूया. जय गुरु. राजाधिराज सद्गुरुनाथ गुरु वर्णवेना हे घे हेची माझी वर्णना. अंतरस्थितीच्या पुन्हा अंतर्निष्ठ जाणती. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सद्गुरुस्तवन नाम समास चतुर्थ गुरुर्पणस्तु. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामी निसर्गदत्त महाराज की जय. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय. श्रीराम माता वंदिना सज्जना जे परमार्थाचे अधिष्ठान. जयाचे निकट प्रगटे जनी. राजा